ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आता एका जणाला अटक करण्यात आली आहे। विनायक राऊत यांचीही चौकशी झाल्याची माहिती मिळते। दरम्यान विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत आणि श्यामल राऊतांसह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। राजकीय वर्तुळातील महत्त्वाची बातमी आता समोर येते। विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत। विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे। विनायक राऊत यांचीही चौकशी झाल्याची माहिती मिळते। दरम्यान विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि श्यामल राऊतांसह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला जातोय। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। विनायक राऊतांवर हे आरोप करण्यात येत आहेत। त्याचबरोबर 9 जणांवर, यात त्यांचा मुलगा देखील, या मुलाचाही समावेश आहे आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येतोय। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजित, काय सांगाल? विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे। काय अधिकची अपडेट? विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये ठाण्याच्या दाभोळवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या सुनेनं गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणात प्रकरणामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे किंवा ज्या त्यांच्यावरती घडलेलं आहे ते त्यांनी सांगितलं आहे। यात अत्यंत धक्कादायक पद्धतीनं त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या जे भोंदू बाबा आहेत, वेगवेगळ्या धर्माचे, यांना घेऊन त्यांच्यावरती जादूटोणा केला गेलेला आहे। त्यांचा शारीरिक, मानसिक छळ केला गेलेला आहे। त्याच पद्धतीनं एकूण विनायक राऊत यांच्यासह 9 आरोपी आहेत। त्यामध्ये फिरोज शेख म्हणून जो आहे, हा एक भोंदू बाबा आहे मुंबईचा, त्याला अटक केलेली आहे। आणि यातून नेमकं ही भोंदूगिरी जी आहे ही कशा करता करण्यात आली होती आणि विनायक राऊत यांची देखील यामध्ये चौकशी झालेली आहे। त्यांनी या सगळे जे आरोप आहेत ते सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। लवकरच त्यांना कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता बोलवलं जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून पोलीस आता पुढील कारवाईमध्ये कोणाला अटक करते हे देखील पाहावं लागेल। निश्चितच धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो आताची महत्त्वाची बातमी आहे। विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनायक राऊत यांच्या सुनेने गंभीर आरोप केलेले आहेत। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेत।